नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालना शहर महापालिका निवडणूक 2025 सुरू झाली असून 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत नगरसेवक पदासाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. वेगवेगळ्या प्रभागानुसार प्रशासनाकडून विविध कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी कोणासोबत ही युती केली तरी त्यांच्या युतीचा महानगरपालिका निवडणुकीमध्ये काहीही परिणाम होणार नाही, असं त्यावेळी म्हटले आहे. महानगरपालिका ही भाजपा महायुतीच्या ताब्यात येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. जालना आणि संपूर्ण राज्यामध्ये तिथली परिस्थिती बघून पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेतील, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मत जाणून घेतल्या जाईल. महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करायची का नाही याचा योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. महापालिका निवडणूक तोंडावर कशा प्रकारचं नियोजन? नाही, तसं पाहिलं तर आता मी तुळजाभवानीच्या दर्शनात चाललो होतो. आमचे मित्र संतोष दानवे, संतोषजी आणि मी पहिल्या टर्मपासून सोबत आमदार आहोत, जवळचे मित्र आहेत. जाताना माझी इच्छा होती की त्यांच्यासोबत चहापान घेऊन आमच्या अध्यक्षांच्या पण घरी यायचं होतं. एक कौटुंबिक भेट होती आणि आल्यावर भाजप कार्यालयासोबत पण भेट द्यायची त्या ठिकाणी होतं. मग इथून सरळ भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर तुळजाभवानी. जालना महापालिका निवडणुकी संदर्भात आतापर्यंत भाजप महायुतीत लढेल की संपूर्ण राज्यामध्ये तिथली परिस्थिती बघून वरिष्ठ नेतृत्व, तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्रित बसतील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका समजून घेऊन त्या ठिकाणी तसे निर्णय घेतील. तर जे यश मिळालंय महायुतीला, त्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेत कौल कसा राहील? नाही, निश्चितच महानगरपालिका देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहील. कारण आपण बघितलं की संपूर्ण देशभरात देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी ह्या समाजातला सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अनेक जनकल्याणकारी योजना तयार केल्या आणि त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे आज अतिशय चांगलं सकारात्मक वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे. राज्यामध्ये देखील आपण बघतो की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची सरकार अतिशय चांगलं काम करते. त्याच्यामुळे इतका मोठा विजय त्या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडलेला आहे. संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्या ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूचा झेंडा फडकेल की महायुती? नाही, निश्चितच महायुती. भारतीय जनता पार्टीचं काम फार मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. आपण बघितले की अनेक विकासाचे प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे. सन्माननीय शिंदे साहेबांचं देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचीच सरकार त्या ठिकाणी येणार. महायुतीचे किती महानगरपालिका आहेत? आता सर्वच महायुतीच्या महानगरपालिका येतील. आम्ही भाजप म्हणतो असं म्हणून महायुतीचा घटक म्हणून की सर्व ठिकाणीच आम्हाला चांगलं यश त्या ठिकाणी मिळणार. उद्याच्या दिवशी ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. हे परिणाम वाटेल का महानगरपालिका मुंबई? आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू हे वेगवेगळे राहत होते कारण त्यांचा वैयक्तिक एजेंडा त्या ठिकाणी होता. जेव्हा त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी आपला जनाधार कुठेतरी संपलेला आहे, अशा वेळेस दोन्ही भाऊ एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. परंतु जनताही हुशार आहे, जनतेला विकास हवा आहे. त्याच्यामुळे विकासाकरिता जनता भाजप आणि महायुतीलाच त्या ठिकाणी निवडून देणार. म्हणजे त्यांच्या युतीचा महायुतीला आणि काही परिणाम. जालना येथे भाजपाचे नेते भास्कर दानवे यांच्या येथे आज महाराष्ट्र राज्य गृहमंत्री पंकज भोयर आले होते. या भेटी दरम्यान त्यांनी ठाकरे बंधूंवर आणि त्यांच्या युतीवर निशाणा साधलाय. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनी कोणासोबतही युती जरी केली तरी त्यांच्या युतीचा महापालिका निवडणुकीमध्ये काही परिणाम होणार नाही आणि मुंबई महापालिका ही भाजपा महायुतीच्या ताब्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. जालना शहर महानगरपालिकेची रणधुमाळी अखेर सुरू झाली असून प्रशासनाकडून उमेदवारी अर्ज देणे आणि स्वीकारण्यास प्रारंभ करण्यात आलाय. जालना शहरातील प्रभागानुसार विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था निवडणूक प्रशासनाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिकेमध्ये असलेल्या केंद्रावर आज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. याबाबत जालना शहर महानगरपालिका उपायुक्त केशव कानपुडे यांनी एमसी न्यूजला माहिती दिली आहे. पाहूयात. निवडणुकीच्या अनुषंगाने आज रोजी नामनिर्देशन भरण्याची सुरुवात झाली. काय प्रक्रिया आहे? राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं
सर्व महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नामनिर्देशन पत्र देण्याची आणि नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची तारीख 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने 5 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी 1 जिल्हाधिकारी कार्यालयात बसणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी 2 महापालिकेत आणि 4 नंबरचे पण महापालिकेत बसणार आहेत. 3 नंबरच्या निवडणूक अधिकारी तहसील कार्यालयात बसणार आहेत आणि 5 नंबरचे निवडणूक निर्णय अधिकारी SDM ऑफिसला बसणार आहेत, उपविभागीय कार्यालय जालना. 1 नंबरच्या आरोहणकडे प्रभाग 1 ते 3 आहे. 2 नंबरच्या आरोहणकडे प्रभाग 4 ते 6 आहे. 3 नंबरच्या आरोहणकडे प्रभाग 7 ते 9 आहे आणि 4 नंबरच्या आरोहणकडे प्रभाग 10 ते 12 आहे आणि 5 नंबरच्या आरोहणकडे प्रभाग 13 ते 16 आहे. तर अर्ज स्वीकारण्याची वेळ वगैरे काय आहे? अर्ज स्वीकारण्याची वेळ 11 ते 3 आहे. सकाळी 11 ते दुपारी 3. तर बेबाकी भरण्यासाठी बरीचशी गर्दी आणि गोंधळ दिसून येतोय. यावर काय उपाययोजना वगैरे करणार आहे? नाही, आलेत आता 3-3.5 हजार अर्ज आहेत. त्यांची जी सर्वांची स्क्रुटनी करून तुम्हाला यानुसार द्यावे लागते. त्यामुळे थोडासा गर्द झाला आहे, पण तो आज दिवसभरात पूर्ण व्यवस्थित होईल. जालन्याच्या जनतेची सेवा करून आम्ही धुरंधर बनण्याचं काम करू, अशी प्रतिक्रिया जालन्याचे माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरट्याल यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकारांशी बोलत असताना म्हटले आहेत. प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला बोलतो. बरं, एक शेवटचा प्रश्न. धुरंधर आणि रहमान डकेत हा चांगल्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. जालना महानगरपालिकेचं धुरंधर कोण असेल आणि रहमान डकेत कोण असेल? हे बघा, ते रहमान डकेत आणि धुरंधर हे म्हणण्याच्या पेक्षा आपण जालना शहराचा कसा कायापालट करूया. धुरंधर पिक्चर मी बघितलं, तिथं मार काट त्याशिवाय दुसरा काही नाही. फक्त एक इंडियन एजंटने जे काम केलं त्यात म्हणजे तसं दाखवलं त्यांनी, पण ते जे एजंट जे नंतर शहीद झाले ते देशासाठी शहीद झाले. आणि डकेत हा जो आहे हा लोकांचा खून घेणार आहे, त्यांची प्रॉपर्टी हडपणार आहे, खंडणी मागणार आहे, धावसा देणार आहे. आणि त्याचा अंजाम काय होतो रहमान डकेचा तुम्हाला माहिती नाही. इनकाउंटर होता. ते एक बोलना है, शिशुपाल के भी 100 पाप जब तक पूरे नहीं होते, श्री कृष्ण जब तक सुदर्शन चक्र नहीं भेजता. ते डकेत बरोबर झाला. आणि राहिलं धुरंधरचा काम असं असतं की देशासाठी लढणारे जे असतात, तर आम्ही तर बंदूक घेऊन बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही, की या वयात पाकिस्तानमध्ये तर जाऊ शकत नाही एजंट म्हणून, पण जालन्याची जनताची सेवा करून धुरंधर होण्याचं काम करणार आहे. जालना शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जालना महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढू, महायुती झाली नाही तर आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे. जालना शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहे. जालना शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. मुलाखतीसाठी जवळपास 125 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे. महायुतीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भाजपाकडून मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी म्हटलंय. तर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून लढवण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र महायुती झाली नाही तर आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असं देखील जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी म्हटलं आहे. साहेब, काय सांगाल, जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुकाच्या मुलाखती सुरू आहे. इच्छुकाची संख्या कशी आहे आणि काय सांगा? आपण वर येतानाच पाहिलं असेल की इच्छुकाची प्रचंड संख्या आहे. इच्छुक लोक वाजत गाजत येत आहेत राष्ट्रवादी, आणि एक चांगलं वातावरण, राष्ट्रवादीमय वातावरण या शहरामध्ये येणाऱ्या 2-4-5 दिवसात अधिकच पाहायला आपल्याला मिळेल, एवढंच सांगतो. चित्र कसं राहणार आहे? युती आघाडीचं चित्र कसं राहील? युतीचं आम्ही स्वतः तटकरे साहेबांनी फोन केल्याप्रमाणे माननीय रावसाहेब दानवे साहेबांना जाऊन भेटलो. त्यांना विनंती केली की लवकरात लवकर बैठका घेण्यात याव्या, आम्हाला चित्र क्लिअर करावं. माननीय खोतकर साहेबाशी बोलणं झालंय. खोतकर साहेब सकारात्मक बोलतायत, पण भाजपकडून अजूनही सकारात्मक आता प्रतिसाद नाही. पण त्या दिवशी बावनकुळे साहेब बोलताना म्हणले की 2 तारखेला अरविंदराव मी तुमच्या घरी चहाला येतो, म्हणजे त्यांची कुठेतरी इच्छा सकारात्मक आहे असं दिसतंय.
भाजप महायुती म्हणून जर नाही लढलं तर तुम्ही आणि शिंदे सेना सोबत लढण्याची चर्चा आहे. आम्ही तर आमची भूमिका दोन्ही पक्षाने क्लिअर केली की आम्ही सोबत आहोत, त्याच्यामुळं आम्ही सोबतच लढणार एकत्र. आज अर्जुन खोतकरांनी शहर विकास आघाडीचे संकेत दिले, इतर सगळ्या पक्षांना सोबत घेऊन शहर विकास आघाडी संकेत आज त्यांनी दिले. तसं झालं तर आपण त्याच्यासोबत जाणार आहोत. नक्कीच अर्जुन खोतकर म्हणले की नाही म्हणले आम्हाला माहितच नाही ना. खोतकर बोलले तर काय पुरावा आहे आम्हाला तर काय नाही, आम्हाला तर काय माहित नाही, असं काही बोललेलं ऐकू येत नाही. पण शक्यतो आम्ही महायुती म्हणूनच लढू. महायुती तर नाहीच झालं तर मग तो सगळे पर्याय आमच्यासाठी खुले राहतील. 65 जागांसाठी किती इच्छुक तुमच्याकडे आलेले आहेत? काय आपण सांगता येईल का? आता 100-125 आहेत. जालन्यात इच्छुक उमेदवारांची बेबाकी प्रमाणपत्रासाठी धावपळ सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 509 इच्छुकांनी बेबाकी प्रमाणपत्र मिळवले आहे. तर बेबाकी प्रमाणपत्रातून 2.5 लाख रुपयाचा निधी जालना मनपाला मिळाला आहे. सध्या पोलीस बंदोबस्तात ते बाकी प्रमाणपत्र वाटप देखील सुरू आहे. जालन्यात इच्छुक उमेदवारांची बेबाकी प्रमाणपत्रासाठी धावपळ पाहायला मिळत आहे. आतापर्यंत महानगरपालिकेतून तब्बल 509 इच्छुक उमेदवारांनी पैसे भरून बेबाकी प्रमाणपत्र मिळवले आहे. यातून महानगरपालिकेला 2.5 लाखांचा निधी मिळाला आहे. महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी मनपाचा संपूर्ण कर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून थकीत असलेली पानपट्टी, नळपट्टी, सर्वच करांची रक्कम भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची महानगरपालिकेमध्ये सध्या गर्दी पाहायला मिळत आहे. तर पालिकेकडे मागील 8 दिवसांमध्ये जवळपास 60 लाखांचा कर जमा झालाय. जालना महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिलाय. आज मतदान प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेंट मेरी स्कूल येथे प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ईव्हीएम हाताळणी, सीलिंग प्रक्रिया यावर सखोल मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. जालना महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जालना शहरातील सेंट मेरी स्कूल येथे मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये मतदान केंद्र अधिकारी, सहाय्यक अधिकारी तसेच इतर कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण 2 सत्रांमध्ये घेण्यात आले असून यामध्ये ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने हाताळायच्या, मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आणि नंतर मशीनची शिलिंग कशी करायची, मतदानाच्या वेळी घ्यावयाची दक्षता तसेच उद्भवणाऱ्या अडचणींवर तात्काळ कसा उपाय करायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. घेतले जाते काय निवडणुकीच्या अनुषंगाने ट्रेनिंग आहे? जालना शहर महानगरपालिका अस्तित्वात येऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक, ज्याला आपण जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 असं म्हणून संबोधतो, ती त्याची आचारसंहिता सुरू झालेली असून निवडणुकीचा दिनांक हा 15 जानेवारी आहे, 15 जानेवारी 2026. आज आपण प्रथम ट्रेनिंग मतदान केंद्रावरती जे अधिकारी कर्तव्यावर असतात, ज्याला आपण प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर 1, 2, 3 असे म्हणून संबोधतो, त्यांच्यासाठी आपण आज ट्रेनिंग ठेवलेलं आहे. हे ट्रेनिंग 2 सत्रामध्ये आहे. पहिल्या सत्रामध्ये PRO आणि PO1 यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे. त्यांना क्लासरूम ट्रेनिंग म्हणजे किंवा थिअरीचा पार्ट त्यांना सांगण्यात आलेला आहे. अंबडचे तहसीलदार श्री विजय चव्हाण साहेब यांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि या ट्रेनिंगकरिता 94% उपस्थिती होती. आणि त्याचबरोबर जे उर्वरित अधिकारी आहेत P2 आणि P3 यांना मतदान यंत्र कसं हाताळायचं किंवा EVMची कशी हाताळणी करायची, सिलिंग कसं करायचं याविषयीचं ट्रेनिंग सायमल्टेनियसली शाळेच्या हॉलमध्ये चालू होतं आणि त्यास देखील चांगली उपस्थिती होती. आपल्या जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त आणि निवडणूक अधिकारी माननीय आशिमा मित्तल मॅडम यांनी स्वतः प्रशिक्षणास भेट दिली आणि त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशिक्षण संपण्याच्या वेळेस आपण एक टेस्ट घेणार आहोत आणि आजच्या प्रशिक्षणात त्यांनी काय काय शिकले त्याची एक पडताळणी आपली करण्यात येणार आहे. त्यानंतरचं प्रशिक्षण 3 जानेवारी रोजी आयोजित केलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये काय?
दुपारच्या सत्रामध्ये ज्यांना आता आपण थेरी शिकवलेली आहे किंवा प्रशिक्षण घेतलेलं आहे थेरीचं, त्यांना आपण मतदान यंत्र हाताळणीचं प्रशिक्षण देणार आहोत. आणि ज्यांनी सकाळी मतदान यंत्र हाताळणीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी आपण थेरीचं आयोजन केलेलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे. जालना शहर महानगरपालिका जालना, प्रशासकीय इमारत, रेल्वे स्टेशन रोड, जुना जालना, 433203. कार्यालय संपर्क 024822300350. मालमत्ता कर विभाग
कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा, QR कोडद्वारे ऑनलाईन पेमेंट, POS मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश. एवढंच लक्षात घ्या, कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. कर्तव्य विसरू नका. आजच मालमत्ता कर भरा. तुमचा कर, तुमचं शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा. आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला. हक्काची जाणीव असो, पण कर्तव्याची आठवणही हवी. मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा. आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला. तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती. आजच मालमत्ता कर भरा. स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा. सौजन्य कर विभाग, जालना शहर, महानगरपालिका, जालना.